नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM कॉलेज नाशिक. आज आपण टाइप्स ऑफ इकोसिस्टीम परिसंस्थेचे प्रकार आपण बघणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण परिसंस्थेचे कार्य, परिसंस्थेचे स्रोत हे आपण बघितलेले होते. आज आपण परिसंस्थेचे प्रकार बघणार आहोत. पर्यावरणात अनेक जैविक घटकांची उपलब्धता असते आणि ही उपलब्धता प्रत्येक स्थळानुसार आपल्याला जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपला वेगळेपणा हा आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच आपल्याला या पृथ्वीवर वेगवेगळ्या परिसंस्था आपल्याला दिसून येतात किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्या वेगळेपणा त्या परिसंस्थांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. आणि या परिसंस्थांचे प्रामुख्याने दोन प्रकार पाडलेले आहेत. ते म्हणजे आपण जर बघितलं तर एक नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित परिसंस्था. अशा प्रकारे हे दोन प्रमुख प्रकार या परिसंस्थांचे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये आपण पहिली परिसंस्था जर बघितली तर थोडक्यात आपण या ठिकाणी जर बघितलं तर नैसर्गिक परिसंस्था हा जर पहिला प्रकार आपण जर बघितला त्याचेही आपल्याला दोन प्रकार आपल्याला पाडलेले दिसून येतात. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे भूपरिसंस्था आणि दुसरा म्हणजे जलपरिसंस्था. आता भूपरिसंस्था म्हणजेच काय, आपल्याला त्या ठिकाणी या भूमीवरती किंवा जमिनीवर कोणकोणत्या परिसंस्था आढळतात त्याचा प्रामुख्याने आपण या ठिकाणी विचार करतो. त्यामध्ये जंगल परिसंस्था आहे, गवताळ परिसंस्था आहे, वाळवंटी परिसंस्था आहे. या तीन प्रमुख परिसंस्था आपल्याला या ठिकाणी भूपरिसंस्थेमध्ये आढळतात. तर जल परिसंस्थेमध्ये आपल्याला खाडी परिसंस्था, सागर परिसंस्था, तळी आणि सरोवर परिसंस्था आणि नदी परिसंस्था या परिसंस्था आपल्या या ठिकाणी या भूपरिसंस्थेमध्ये किंवा जल परिसंस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतात. म्हणजे भूपरिसंस्था आणि जल परिसंस्था हे त्याचे प्रमुख दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मानवनिर्मित परिसंस्था. आता मानवनिर्मित म्हणजेच काय, या ठिकाणी निसर्गाचा संबंध असतोच, परंतु या ठिकाणी या पृथ्वीवर मानवाने निर्माण केलेल्या परिसंस्था आहेत. म्हणजेच या निसर्गामध्ये बदल करून त्या ठिकाणी त्याने आपल्या स्वतःच्या मानवाने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी या परिसंस्था निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली म्हणजे कृषी परिसंस्था आहे, दुसरी म्हणजे कृत्रिम परिसंस्था. आपल्याला या परिसंस्थांचे सविस्तर प्रकार आपल्या या ठिकाणी बघणं हे गरजेचं असतं. तर हे प्रकार बघतानाच म्हणजेच या ठिकाणचं पृथ्वीवरील पर्यावरण किंवा जैविक पर्यावरण जरी आपण त्याला म्हटलं तर या जैविक घटकांच्या उपलब्धतेनुसार आणि स्थळानुसार आपल्याला या पृथ्वीवर वेगवेगळ्या परिसंस्था आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जगाचा नकाशा या ठिकाणी आपण दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला परिसंस्थांचा आपण अभ्यास करण्यापूर्वी किंवा त्याच्यावरती विचार करण्यापूर्वी किंवा त्या परिसंस्थांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला या पृथ्वीवर कशा प्रकारे किंवा कोठे कोठे वेगवेगळ्या परिसंस्था आहेत हे बघणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं इंडेक्स खाली दिलेला आहे किंवा सूची दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण वेगवेगळे चिन्ह वापरले आहे किंवा सिम्बॉल वापरले आहेत. तर पहिला सिम्बॉल आपल्या या ठिकाणी दिसतो तो म्हणजे आपण बघितलं तर टुंड्रा परिसंस्था ही आपल्या या ठिकाणी दिसते. त्या ठिकाणी उभ्या रेषा वापरल्या आहेत. टुंड्रा म्हणजे जो शीत भाग आहे, त्या शीत भाग उत्तर भागामध्ये साधारणपणे तुम्हाला त्या ठिकाणची परिसंस्था आपल्याला दिसून येते.
तर या उत्तर भागामध्ये म्हणजे शीत भागामध्ये या प्रकारची परिसंस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर दुसरा जो सिंबॉल आहे या ठिकाणी आपल्याला थोड्याशा डॉटेड डॉटेड टाईप रेषा किंवा अशा छोट्याशा बारीक बारीक रेषा दिसतात, त्या ठिकाणी जंगल परिसंस्था आहे. म्हणजे या ठिकाणी बघा पृथ्वीवर वेगवेगळ्या भागामध्ये पृथ्वीच्या आपल्याला तो भाग दिसून येतो. म्हणजे इकडे उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिकेमधला भाग असेल किंवा आफ्रिका खंड असेल किंवा या ठिकाणी भारत असेल किंवा इकडं वेगवेगळ्या भागामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला या जंगल परिसंस्था दिसून येतात. म्हणजेच जो अरण्यांचा प्रदेश आहे त्या ठिकाणी या परिसंस्था आढळून येतात. त्यानंतर पुढची परिसंस्था म्हणजे गवताळ परिसंस्था. तर गवताळ म्हणजे जे कुरणांचा प्रदेश आहे किंवा गवताचा प्रदेश आहे त्या ठिकाणी इकडे अमेरिकेमध्ये आहे, उत्तर दक्षिण अमेरिका असेल किंवा इकडं काही इतर भाग आशिया खंड असेल किंवा आफ्रिका खंडामध्ये असेल किंवा इकडे ऑस्ट्रेलियामध्ये असेल, न्यूझीलंड म्हणजे अशा वेगवेगळ्या या पृथ्वीच्या भागामध्ये या प्रकारची परिसंस्था आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथी जी परिसंस्था आहे या पृथ्वीवरील ती म्हणजे वाळवंटीय परिसंस्था. आता वाळवंटी म्हणजे डेझर्ट, हॉट असतील किंवा कोल्ड डेझर्ट असतील, त्याला आपण असं म्हणतो डेझर्ट परिसंस्था. तर या वाळवंटीय प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे जीवन आहे त्या ठिकाणी त्याचा अभ्यास या वाळवंटी परिसंस्थेमध्ये आपल्याला करणं गरजेचं. म्हणजे थोडक्यात आपण काय केलेलं आहे, पृथ्वीवर म्हणजे वेगवेगळ्या पृथ्वीच्या भागामध्ये कशा प्रकारचं हवामान आहे, कशा प्रकारचे जैविक घटक आहेत आणि त्या घटकांच्या उपलब्धतेनुसार किंवा त्या ठिकाणच्या स्थळानुसार ह्या वेगवेगळ्या परिसंस्था
सांगता येतं. तर त्यानंतर आपण जर बघितलं म्हणजेच या ठिकाणी आपण स्वरूप बघितलं या परिसंस्थांचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या परिसंस्थांच्या प्रकारांचा अभ्यास करताना आपण काही प्रमुख परिसंस्थांची माहिती बघणं हे गरजेचं असतं. तर आपण अगोदरच बघितलं की या म्हणजेच ग्रासलँड इकोसिस्टीम. तर
पुढचा प्रकार म्हणजे वाळवंटी परिसंस्था, डेझर्ट इकोसिस्टीम. म्हणजे या वाळवंटी परिसंस्थेतील दुसरा प्रकार तो म्हणजे शीत वाळवंटी परिसंस्था, त्यालाच आपण कोल्ड डेझर्ट इकोसिस्टीम असं म्हणतो. तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडील टुंड्रा आणि अंटार्क्टिका प्रदेशामध्ये या परिसंस्था प्रामुख्याने आपल्याला आढळतात किंवा दिसून येतात. या ठिकाणी सूर्यप्रकाशाचा अभाव आहे. उन्हाळा हा अल्पकाळ असतो, हिवाळा दीर्घकाळ असतो, तापमान बरेच महिने 0°पेक्षाही कमी असतं. म्हणूनच या ठिकाणचं हवामान हे सजीवांसाठी प्रतिकूल आहे. आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा आपण जर बघितलं तर हे बर्फाच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी जीवन हे कमी आहे. रेचे, शेवाळ, लिचेन सारख्या अल्पजीवी वनस्पती या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने आढळतात. रेनडिअर, बिव्हर, अस्वल, कुत्रे हे प्राणी, तर सील, ऑलरस सारखी मासे या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. आणि या ठिकाणी या परिसंस्थांचा आपण म्हणजेच मोजक्याच किंवा महत्त्वाच्या परिसंस्थांचा आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. थोडक्यात त्यावरती चर्चाही आपण केलेल्या आहे. तर आपले जर काही या ठिकाणी काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर मी या ठिकाणी जो मेल दिलेला आहे तुम्हाला त्यावरती तुम्ही मला विचारू शकता आणि मी त्यांचं नक्कीच तुमचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.